जय शिवराय सर्वांना. आजच्या व्हिडिओची सुरुवात दुपारीच झाली. तशी काल पण दुपारीच केली होती, कारण आपली ड्युटी सेकंड शिफ्ट चालू असल्यामुळे दुपारचं कामावर जावं लागतं. आज दिवसभर काय एवढी विशेष कामं नव्हती, कारण हा आठवडा पूर्ण सकाळी कामं होती, त्याच्यामुळे व्यस्त गेलेला आहे. कामं एवढीच होती, ॲक्शन कॅमेरा घेतला होता, त्याच्यासाठी माईक आणि बाकीचे जे पण साहित्य लागणार होतं ते घेण्यासाठी धावपळ चालू होतं. कारण मार्केटमध्ये ऑनलाईनमध्ये रेट चौकशी करत होतो, कारण आपल्याला कमीत कमी खर्चामध्ये चालू करायचं होतं. त्याच्यामुळे धावपळ झाली आणि ऑनलाईनचा थोडा इश्यू चालू असल्यामुळे माझ्या ऑर्डर डिलिव्हर होत नाहीत. काय ते मला माहीत नाही, म्हणून मी जास्त करून ऑफलाईनच बघत होतो. ऑफलाईनला थोडं साहित्य मिळालं, थोडं ऑनलाईन मागवावं लागलं. ठीक आहे, झालं. मेन होतं ते माईक, कारण ह्या कॅमेराचा प्रॉब्लेम असा होता की याला सहसा कोणते माईक सूट करत नाहीत, आणि झाले तरी त्याच्यातून आवाज क्लिअर येत नाही. त्यामुळे यूट्यूबवरती वगैरे व्हिडिओ बघितले भरपूर, आणि त्याच्यानंतर एक माईक सिलेक्ट केला. थोडा महाग आहे, बजेटच्या बाहेर आहे, पण ठीक आहे. कारण ह्याचं जर ओरिजिनल माईक घ्यायला गेला तर तो 6,500-7 हजारचा आहे. त्याच्यापेक्षा हा बरा आहे, साऊंड पण ह्याचा चांगला येतो. हा परचेस केला. हा ऑफलाईन घेतला मी. शोधावं लागलं भरपूर, पण भेटला एका ठिकाणी. ऑनलाईनपेक्षा एक 100-200 महाग पडला, पण ठीक आहे. माझ्या ऑर्डर येत नसल्यामुळं मी म्हटलं चालेल, आता त्याच्यासाठी 8 दिवस जातील ऑनलाईन मागवला तर, मग त्यापेक्षा आपल्याला इथंच काम झालं. सकाळपासून काय एवढी कामं नव्हती. आज घरीच होतो जास्त वेळ बसून. आलो, मॅडमला जरा थोडीफार मदत केली, आणि त्याच्यानंतर राशन आणायचं होतं. राशन आणलं. बाय चान्स मम्मी किंवा मी 1 तारखेला गावी जावं लागेल, कारण एक रिलेशनमध्ये लग्न आहे. त्याच्यामुळे दोघांपैकी एकाला लग्नाला जायचं आहे. मम्मीला तर मी बोललो की तू जा, कारण मोठे असल्यामुळे घरामध्ये तू जाऊन ये. पण तिची पण तब्येत ठीक नसल्या कारणाने बघूया आता. 1 तारखेला लांब आहे, कोणती जाते का मी. ती गेली तर बसने जाईल, मी तर सहसा बाईकने जातो. मी जायचं ठरलं तर मग काय बाईक घेऊनच जाईल. 2 दिवस 3 दिवस मोडते त्याच्यामध्ये. 1 दिवस 1 तारखेला काय हळद आहे, 2 तारखेला लग्न, असं काय तर आहे. मला पण एवढं परफेक्ट माहीत नाही. सकाळीच मम्मीचा फोन आला होता, त्यावेळी ती बोलली. म्हटलं ठीक आहे, विचार करून बघूया आणि ठरवू आपण काय करायचं ते. ह्या भाईला काय गडबड लागले. तर रस्ता जरा साईड तरी द्यायचा. आपली गाडी एवढी पळत नाही, इलेक्ट्रिक आहे. हा, व्हिडिओमध्ये तुम्हाला हाच रूट रोज दिसेल. आज शनिवार आहे, जाम लागला नाही पाहिजे, पण धारावीमध्ये पूर्ण जाम होता. 15 मिनटं तिथंच गेले. तर इकडे बघूया, नॉर्मल आहे. इथे जरा हा फ्लायओव्हर झाल्यापासून पुढे जाम लागतो, एवढा पण नाही. धारावीमध्ये फुल जाम असतो. पण आज शनिवार होता, लागला नाही पाहिजे होता, पण आज कसं काय लागला माहीत नाही तिकडे. पण ठीक आहे. इथे सगळे रोड, एक तिकडून हा सेंटर आणि हा, हे 3 रोड एका ठिकाणी मिळतात, त्याच्यामुळे इथे ट्रॅफिक जाम होतं. तो पलीकडचा रोड जर कॅमेरामध्ये दिसेल तर एनी टाईम जामच असतो. तो मिलन सबवेची लाईन आहे. इकडे का जाम लागलं एवढं समजत नाही. शनिवारचं पण एवढी जाम. चला, रिक्षावाले काय आता साईड देणार नाही, ते यांच्या नादी पण लागून चालत नाही. कट मारतात, निघून जातात. मग त्याच्यातूनच वाट काढत जायचं आता.
हे बघा इकडे एवढी जागा आहे, पण ह्या भाईला इकडे जायचं आहे. उद्या रविवार सुट्टी असते, पण उद्या मार्केट असतं रविवारचं, त्याच्यामुळे सकाळी मला मार्केटला जावं लागेल. गेल्या आठवडी गेलेलो नाही, कारण तिथे थोडं रस्त्याचं काम चालू आहे, त्यामुळे जिथे मी दुकान लावतो तिथे पूर्ण खणून ठेवला आहे. तो आज पण नाही झालेला आहे रोड. संध्याकाळी जाताना बघून जाईन काही जागा वगैरे उद्या भेटते का धंदा लावण्यासाठी. भेटली तर ठीक आहे, पण जास्त दिवस बंद नाही ठेवू शकत, कारण मग जागेचा इश्यू चालू होतो. मग दुसरं कोणतरी बसलं तर मग ती जागा परत भेटत नाही. मग परत भांडण लफडे हेच करत बसावं लागतं. त्यामुळे उद्या थोडाफार काहीतरी होईना बाईकवरून घेऊन जाईन आणि बसेन जागेवरती. त्याचा पण व्हिडिओ मी बनवीन विचार करतो आहे. रविवारचं मार्केट भरतो खाली, त्याच्यामुळे थोडे कस्टमर असतात, पण माल पण तेवढा लागतो. पण उद्या एकच व्हरायटी घेऊन बसायची तर थोडं कठीण आहे, पण जागेसाठी म्हणून जाऊन बसावं लागणार. प्रत्येकाने एक आपलं साईड इन्कम चालू ठेवलेलं पाहिजेत, कारण आताच्या काळात काही परवडण्यासारखं नाही. जॉब करत आपला साईड इन्कम एक छोटासा बिझनेस चालू ठेवला पाहिजे. भाई मेहनत तरी घ्यावी लागणार, कारण जॉबचं काही सांगता येत नाही, कधी आहे कधी नाही. त्यामुळे अचानकपणे आर्थिक संकट येण्यापेक्षा आपण आपलं थोडंफार हातपाय मारून छोटा मोठासा का असेना व्यवसाय चालू ठेवायचा, जेणेकरून आपल्यावर एकदम लोड नाही येणार. त्या हिशोबाने मी चालू केला होता. ठीकठाक आहे. चला, हे दोघे आता काय एकमेकाला घासून घेतात काय काय समजत नाही. ना त्याच्याला घासा. रिक्षावाल्यांना ना एवढी गडबड असते काय विचार, जागा नसली तरी मध्ये घालणारच गाडी. तर आपल्याला साईड भेटली, आपण जाऊया पुढे. आता हा बघा, याला काय गरज नसताना इकडे घुसला हा. अरे काय इंडिकेटर येतोस. इथे दोघे रिक्षावाले शहाणे झाले आणि हा आता मध्ये घालतोय कारवाला. एवढा जाम का लागला इथे आज समजत नाही. चला, त्याच्यातूनच वाट काढत काढत आपण जाऊ. आपल्याला कामावर जायचं आहे वेळेत. तसं घरून जर ट्रॉफिक नसेल तर अर्ध्या तासाच्या आतमध्ये पोहोचतोय कामावरती मी. पण जर जाम असेल तर एक 40 ते 45 मिनिट लागतात. पण ठीक आहे. आणि आपल्याकडे काय इलेक्ट्रिक बाईक असल्यामुळं पेट्रोलचा तरी काय खर्च नाही, कमी खर्चामध्ये होते. हे बघा, हे सीन असे तयार होतात. थोडंसं मागं पुढं नाही झालं, गडबड असली की मग हे असे गाड्या ठोकून घ्यायचं, गाडीचं नुकसान करून घ्यायचं. अरे थोडा दमधीर धरायचा ना भाई. ॲक्च्युली काय, हे मोठ्या ट्रकवाल्यांना साईडला दिसत नाही. आता किन्नर असलं तर ठीक आहे, त्याच्यामुळे ते गाडी दाबतो आणि छोटे कारवाल्यांना समजून येत नाही बाईक होतं, त्यामुळे त्याच्यापासून सावधच राहायचं थोडं. मुंबईमध्ये सहसा लेफ्ट साईडहून सगळे गाडीवाले बाईकवाल्यांना जागा सोडतात. एखादा कोण नवीन असेल तर तो हे करतो, पण अशी जागा एक साईडने ठेवली होती. पण आपले बाईकवाले पण शहाणे, इकडून जागा असं त्यांना स्पीडमध्ये पुढे जायचं असतं ना, ते घालतात आडवे तिडवे. मग हा रूल एक चांगला आहे मुंबईमध्ये. आता तुम्ही बघत असाल तर बघा, पूर्ण एक लाईन त्यांनी लेफ्ट साईडची खाली ठेवलेली आहे. प्रत्येक गाडीवाल्याला माहिती असतं. पण हेच जर तुम्ही पुण्याच्या ठिकाणी गेला तर हे तुम्हाला भेटणार नाही. ह्याच्या गाडीचा काहीतरी इश्यू झाला आहे, 1000 लाईन चालू आहे. ठीक आहे, 2 मिनटं लेट पोहोचू, पण सावधानी. नुकसान करून घेण्यात काय मतलब नाही. एखाद्याने गाडी घासली, काय झालं, तो लफडा आलं. हे आमच्या इलेक्ट्रिक बाईक आहे, लालूबाई आहे, त्या लालूबाई नाव तिचं. त्याला आता 4 वर्ष पूर्ण झाले, त्याचे नखरे चालू झालेत. बाईचे
ना स्पीड पकडते ना काय, ते नवीन नवीन नखरे. आता मोठा खर्च घेतलाय तिने करून, तरी पण नखरे. पण ठीक आहे, पैसा वसूल केलाय त्या बाईकने पूर्ण. जेव्हापासून इलेक्ट्रिक बाईक घेतली तेव्हापासून मला पेट्रोल बाईक घेऊन येऊसारखंच वाटत नाही कामावरती. कारण त्या बाईकला रोजचे पेट्रोल 100 रुपयाचे लागायचे. महिन्याचा काय विचार केला तर 3 ते 3.5 हजारचा. आणि ही बाईक आपली 200 रुपयाचा महिन्याचा रिचार्जचा खर्च येतो बस. एकीकडून बचत होती तर थोडंफार सहन करावं लागेल. सिग्नल आहे आपला, चला फटाफट निघूया. तर ज्यांना कोणाला पण इलेक्ट्रिक बाईक घ्यायची असेल त्याने विचार करून घ्या पूर्णपणे. मी एखादा व्हिडिओ बनवणार आहे ह्या बाईकवरती पण. आज सिग्नल सगळे फटाफट खुले भेटत आहेत, थांबायला नाही लागलं कुठे सिग्नलला. ॲक्च्युली थोडा धारावीमध्ये जाम लागलेला, तिथे लेट झाला, पण इथे कवर झाला रोड. आता पुढच्या सिग्नलपासून राईट घेतलं की आपण सरळ ऑफिस. 2 मिनिटाचा रोड आहे आता, पण ठीक आहे. सिग्नल लागलेला आहे, हा सिग्नल भेटला आपल्याला. ह्याच्यातूनच वाट काढत आता पुढे जाऊया. चला चला चला, इकडून इकडे घ्या. थांबा आम्हाला, आपण आलेलो आहोत पश्चिम द्रुतगती मार्ग, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, मेट्रो स्टेशन. चला आपल्याला वाट भेटली, आपण जाऊया. ओ डोगेश भाई, बीच में क्या कर रहे हो? पोचलोय आम्ही कामावरती. लिफ्ट दोन्हीही वरती आहेत. ही एक येत आहे, हिचे काय माहीत नाही. थोडा राऊंड मारून घेऊ, गाडी वगैरे असेल तर. खुल जा सिम सिम. चला खुल जा सिम सिम.